दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडिया कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते विठ्ठल 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 आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावनती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वही वासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्म याचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 चप्पल काढून या चप्पल काढा बाहेर गंधे तुमच्या कपाळाला विठ्ठला विठ्ठल 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 समोर टेकलेला आहे पुढे असू द्या राहू दे ये विठाला 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 आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी
जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठला विठला हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर एक मागणी मागतात. तुझा विसरण व्हावा हे जगदानंद कंद जगतपते, अविरत रात्रंदिवस तू माझ्या अंतकरणात राहावा. मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. मी आवडीनं तुझं गुण गावा. गुण गाणे म्हणजे भजन करणे आणि मी तुझंच गुण गावा. कुठल्याही नालायकाचे, कुठल्याही भंगिऱ्याचे, एखाद्या हरामखोराचे त्याचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी नकोय. मी फक्त गुण तुझं गावं, फक्त गुण. याच्या व्यतिरिक्त माझ्या मुखारविंदात दुसरं काही नको. देवानं आमिष दाखिलं, त्या आमिषाला तुकोबाराय बळी पडले नाही. न लगे मुक्ती आणि संपदा, मोक्ष नको म्हटले, संपत्ती सुद्धा नको म्हटले. ते कशा करता नको म्हटले पैसा, याचं पुढे मी कारण सांगेन. तुम्ही हे डोक्यात घेऊ नका, तुमच्याकडे पैसे लागतील. तुकोबारायची बरोबरी करायची आपली योग्यता, पात्रता, लायकी, अधिकार नाही. आणि उगच शिळीनं हत्तीचं आव्हान म्हणजे मूर्खपणा आहे. एखादी शिळी जर स्वतःला हत्ती समजित असेल तर मला असं वाटतं तिच्या गोळ्या संपल्या असत्या. तुकोबारायची बरोबरी आपल्याला होणार नाही. त्यांनी मोक्ष सुद्धा नको म्हटले. मला असं वाटतं मोक्ष मी फक्त ग्रंथातच वाचिला. मोक्ष आपल्या स्वप्नात नाही. तिथं मोक्ष काम करीत होता. मोक्ष आमा घरी कामारी हे दाशी, काम करत होता मोक्ष काम. आणि मोक्षाची भीती कोणाला वाटत असते माहिती? मोक्ष कशा करता पाहिजे, भीती चुकून शब्द आला. मोक्ष कशा करता पाहिजे? ज्याला यमाची भीती वाटते त्याला मोक्ष. इथं यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय माथा दिला पाय, याच्याकरता मोक्ष नकोय. संपदा, पैसे का नको म्हटले असतील तुकोबाराय? पैशाशिवाय जगातली कुठली गोष्ट होत नाही. हा मंडप दिलाय, हे घर बांधलंय, आता अन्नदान आहे. हे 10 खेड्याचे सगळे जण आपण 25 जण बोलवलोत. हे काय रिकाम्या हाताने थोडे घरी जाणार आहेत. मी असेल, तुम्ही असेल, सगळे असतील. मग याच्या करता या कुटुंबाकडे पैसे असणं गरजेचं आहे. हे कूलर लावलेत, चांगल्या प्रतीचं आच्छादन केलंय. ज्यांना खुर्च्याची जास्त आवड आहे त्यांना खुर्च्या पण दिल्यात. जाताना इथंच ठो, मात्र संग नेऊ नका. विठाला 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 विठाला. हे सगळं पैशानं होत असतंय. पण तुम्ही आम्ही पैशाच्या विरोधात नाही जायचं. तुकोबाराय पैसे का नको म्हटले? पैशाची मालकीने लक्ष्मी, आणि लक्ष्मीचा पती आहे पंढरीतला मालक. महाराज लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या इथं मनानं येत होता. मनानं पाहुणे घराशी. मग लक्ष्मीचाच जर मालक तुकोबारायच्या घरी मनानं येत असेल तर पैसे काय करायचे? आपल्याकडे मुठभर जर श्रीमंत आलात माणसं त्यासोबत फोटो काढतात आणि हप्ता स्टेटस होते. आमच्या इथं साहेब आलते, तुला दाबायला आलता साहेब. विठाला 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 विठाला. साहेबाची का अक्कल नदीला गेली का? ते तुला मोठं करीन आणि ते भिकारी होईल असा जगात साहेब नाही, जगात नाही. तुम्हाला मोठं करीन आणि स्वतः भिकारी होईल. त्याला मोठं होण्यासाठी तुमच्याकडे आलाय आपण. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे, तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा साहेब म्हणतात.
आणि तो तुकोबारायाकडे मनाने येत होता याच्याकडे तर न लगे मुक्ती आणि संपदा. मग संत संग देई सदा. तुकोबारायाने संतांची संगती मागितली. नित्य माझ्या वाणीमध्ये तुझं भजन यावं, तू माझ्या अंतकरणात राहावा हे मागितलं. देवानं तुकोबारायाला सांगितलं, तुम्हाला मानवी जीवन जर पाहिजे असेल तर मग गर्भवास सुखे घालावे आम्हाशी. गर्भवासाची काही भीती नाही आम्हाला, कारण काही लोक गर्भवासाच्या भीतीनं मुक्त झाले. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. मुनी मुक्त झाले बेने गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांना गर्भवासाची भीती होती म्हणून मुक्त अवस्थेला पोचले. मालक म्हणतात, आम्हाला विष्णूच्या दासांना म्हणजे हरिभक्तांना गर्भवास काही करीत नाही. मुखारविंदामध्ये ज्याचं भजन आहे त्या मालकाचं त्याला गर्भवासाचं दुःख काही करत नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला 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 विठाला. आज वास्तुपूजेनिमित्त कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. ज्याला कोणी घरभरणी म्हणतंय, गृहप्रवेश म्हणतंय, वास्तुपूजा म्हणतंय. हे नाव जरी वेगवेगळे असतील तर क्रिया एकच आहे. सर्व देवतेंची पूजा झाल्याच्या नंतर मध्ये त्या घरातली सगळी त्या आडनावाची माणसं बाहेर काढल्या जातात आणि मग वेदाच्या घोषामध्ये, मंत्रोच्चारामध्ये, कर्मकांडाच्या नियतीनुसार त्या लोकांना आतमध्ये गृहप्रवेश दिला जातो. त्याला गृहप्रवेश म्हणतात. ते त्यातलाच विधी आहे, 5 मिनिटाचा विधी. वास्तूची पूजा आपण जे घर बांधलंय त्याची पूजा आहे. त्याच्यात दोष असतात. घर बांधणाऱ्याकडे जरी नसतील, ज्यानं तयार केलंय, पण त्या घरासाठी लागणारं साहित्य निर्माण करणारे पण दोषी असू शकतात. तुमच्या घराला बसवलेली चौकट तुम्ही पैसे देऊन आणली, पण समोरच्यानं फुकटच लाकडं घेतले, ते बसलं बोकांडीवर तुमच्या. पण लोखंड असेल, खडी असेल, एखादा मिस्त्री असेल, कारण 10 लोकांची गाडी आहे, सुंदर गाडी, एअर कंडिशनर गाडी आहे बसायला. संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यातला एक जण लघुशंकेला उतरला आणि त्याचा पाय भरला. भरू नये त्यानं भरला आणि पुन्हा गाडीत बसले. आणि हे 9 लोक म्हणले गाडीमध्ये दुर्गंधी कशाची यायली. सगळ्या जणांना आपोआपले पाय पाहिले, म्हणले आमचे पाय भरलेच नाही. ड्रायव्हर म्हणला पाय बघूच नका, तुमच्या 10 पैकी 1 जणाचा भरलाय म्हणून गाडीत दुर्गंधी आहे. म्हणून वास्तूमध्ये थोडा जरी दोष असला तरी सगळ्यांना त्याचे चटके बसत असतात. विठाला 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 विठाला. आपल्या वैदिक संस्कृतीनुसार, सनातन संस्कृतीनुसार वास्तुशांती करणं ग्राह्य सांगितलं. तद्वज्ञायानं भूदेवांच्या पवित्र वाणीतून मंत्रोच्चार करून, वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा ठाव घेऊन, देवादेवतेंचा, कुलदेवतेंचा आदी करून सर्व देवतेंना यज्ञाच्या मुखातून अवदान प्राप्त. आपल्या सर्व देवता अग्नीच्या मुखानं जेवत असतात. म्हणून जे काही टाकायचं असतं ते अग्नीत टाकून त्या देवतेंना प्रसन्न करून त्या घराचं सुष्मीकरण करणं, याचंच नाव वास्तुशांती. विठाला 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 विठाला. आणि हवन विधी सगळं काही भूदेवांच्या हाताने तुम्ही करून घेतलं. आता सर्वात मोठा मंत्र कोणता असेल तर त्याचं नाव आहे कीर्तन. गुरुजी रामकृष्ण हरी सारखा मंत्र जगात मोठा नाही. जगात वारकऱ्यासारखा अधिकारी जगात नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च आहे. शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. हरीसी जाणवणे हरी झाले. हे 4 ब्रह्मवेत्ते. पण असे कोट्यावधी जरी ब्रह्मवेत्ते आले
तरी वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. आपण घरी कसं वागतो, मी असल तुम्ही असल तुम्ही असल, पण 2 तासाकरता आपण शिस्तीत विटेवरच्या मालकाचे वारकरी येतं आणि इतक्या वेळापुरते या घराला त्याचं श्रेय मिळणार. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून नामसाधनेनं भगवंताच्या नामाने वास्तुपूजा होती. आरंभी आवडे आदरे. आपल्या संप्रदायामध्ये कुठल्याही सुरुवातीला आरंभाला भगवंताच्या नामाला फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे. आणि या वास्तुशांतीच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार कीर्तनानं तुम्ही तिची पूर्ण आहुती करता. म्हणून त्या यजमानाला कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. काय नाव पत्रिका वगैरे मिळेल का? मोबाईल मध्ये नाही पाहता येत मला. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. जाऊ द्या, एका कागदावर थोड्या वेळानं नावं लिहून द्या एका कागदावर. काय होतंय माहिती आहे का, मंदिरामध्ये कीर्तन असलं की समोर काही नाही मांडलं तरी चालतंय. आपल्या घरापुढे ज्ञानेश्वरी किंवा एखादा पांडुरंगाचा, ज्ञानोबाराय तुकोबारायचा फोटो असावा समोर, म्हणजे त्याला अधिष्ठान येत असतं. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. या पवित्र वास्तूला भगवान ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद लाभो. या परिसरातलं गोडसं अधिष्ठान भगवान त्र्यंबकराज वारकरी संप्रदायातले फार मोठंसं आधार्यू विश्वगुरु संत निवृत्तीनाथ आदिशक्ती माता याच परिसरामध्ये 3.5 पीठापैकी एका पीठाचं अधिष्ठान आहे. त्या मा आदिशक्ती मातेचा या परिसरातला यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी तुमच्या परिसराला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पदस्पर्शाचा सुगंध आहे, गंध आहे. या सर्व देवदेवतेंचे आशीर्वाद या वास्तूला लाभो आणि या वास्तूतली माणसं सुखा समाधानानं आनंदानं गुण्या गोविंदानं राहो. मी म्हणणार नाही या घरात राहणाऱ्या लोकांना कोट्यावधी पैसे होते, मायातच ताकद नाही, मीच तुमचं खाऊन जाणार आहे. हो सानप, आपणच कीर्तन झाल्यावर यांच्या भाकरी खाऊन जाणार आहेत. त्या अर्थी यांना पैसे भेटावं द्यायची आपली काय लायकी, आपली पात्रता आहे का ती? निवारा तर झालाय तुमच्याकडे वास्तू. लोकलज्जा निवारण हितार्थायाम. निवारा आहे, दिलाय भगवंताच्या कृपेनं तुम्हाला. पण या घरात राहणाऱ्या व्यक्तीला साजेल, शोभेल, आपल्या सनातन संस्कृतीला गोड वाटेल असे सगळ्यांना कपडे मिळो. आणि या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न लागतं. या घरातल्या सगळ्या लोकांना अन्नपूर्णेची कृपा हो. घरी जर रात्री बेरात्री त्यांच्याकडे एखादा पाहुणा आला, दारात एखादा वारकरी आला, तो सुद्धा उपाशी जाऊ नये असे ज्ञानोबाराय तुकोबारायचे आशीर्वाद या घराला लाभो. यांच्या दारात एखादी गाय असावी, त्या गायीला सुद्धा पुरेशी चारा मिळावा अशी या वास्तूला आशीर्वाद त्र्यंबकराजांचा मिळो. आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे दिनेश महाराज जवळजवळ 10 वर्षापासून परिचय आमचा. खूप मृदंग क्षेत्रातलं गोडसं नाविन्यपूर्ण वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारं रत्न चे दिनेश महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. गायन क्षेत्रामध्ये गोडसं तात्विक सदाचारी पुण्यशील रत्न, दोघांना पण धोतर नेसून आलेत. डबल डबल धन्यवाद प्रणाम. आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज असतील, चिंतामण महाराज असतील, गोड सुरेल आवाज. बाजूचेही बाबा भाऊसाहेब महाराज, तुम्हालाही मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या दोन्ही चोपदार असतील. ब्रह्मवादिनी वाजिणारे आमचे आदरणीय मनोहर महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. विष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी
या वास्तूच्या या घरातील सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांना आशीर्वादाचा वर्षाव देण्यासाठी आलेली हितचिंतक सगळी जण तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। आदरणीय श्रीयुत राजेंद्र यशवंतराव नागरे, श्री रामदास यशवंतराव नागरे, श्री प्रशांत छबुराव नागरे, श्री शशिकांत छबुराव नागरे, श्री नामदेव कारभारी नागरे आणि समस्त नागरे परिवार। गोडसं या नागरे परिवारानं सुंदरसं घर बांधलं। आनंद एका गोष्टीचा वाटतोय, एवढा खर्च तुम्ही शेतात केलाय म्हणजे काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब आहे। नाही तर हल्ली इतकी लोक झालेत गावामध्ये पत्रात राहते आणि त्यांना वाटते असं घर जर शहरात बांधलं तर ते किराया देते। पण माझ्या तुकोबारायच्या मतानुसार वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या वास्तूमध्ये तुम्हाला पवित्र झाडांचा सुगंध, गोड असा त्याचा स्पर्श, या काळ्या मातीचा सुगंध तुम्ही मोठ्या उल्हासानं घेताल। आणि या पवित्र मातीमध्ये, शेतीमध्ये काळ्या मातीशी नाळ असलेलं तुमचं नागरी कुटुंब आणि इथं सुंदरशी तुम्ही वास्तू केली। तुम्ही जमिनीवर पाय ठेवणारी माणसं, ज्याला काळ्या मातीची अस्मिता आहे, ज्याला काळ्या मातीशी जाण आहे, तोच बाकीच्या गोष्टीत जाण ठेवू शकतो, इतकं लक्षात घ्या। विठाला विठाला विठ्ठला 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 दारात आलेल्या गोरगरीब पोटासाठी उपवासी असलेल्या एखाद्या व्यक्तीला काळ्या मातीशी जाण असलेल्या घरातली बाई अर्धी भाकरी देऊ शकते, अर्धी भाकरी देऊ शकते। शहरामध्ये चौथ्या मजल्यावर राहणारी कायमस्वरूपी मागायला आला की म्हणते आम्हाला सुतक आहे, ती कायमस्वरूपी म्हणते आम्हाला सुतक आहे, कारण हेच बाहेरचं खातेत। विठाला 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 विठ्ठला 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 म्हणून पुनश्च या काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब माझ्या भूमातेनं गोड अशा प्रकारचं यांचं अस्तित्व गरुडाच्या पंखाच्या बळकट स्वरूपामध्ये तेवत ठेवो असं त्या भूमातेला वंदन करतो, प्रणाम करतो। हे भूमाय, काय या दागेत दोष असतील ते दोष तू तुझ्याच कृपेने बाजूला करून टाक आणि या कुटुंबाला सुखानं समाधानानं आनंदानं जगव असं त्या भूमातेला प्रणाम करतो आणि अभंगावर येतोय। विठाला विठाला तुकोबारा आहे विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात की देवा तू माझ्या अंतकरणात राहा किंवा मी तुझे गुण गाईन, दोन्हीपैकी कुठलं एक उचला। मी गुण गाईन आवडी किंवा तुझा विसर न व्हावा, रात्रंदिवस देव अंतकरणात राहणे म्हणजे त्याचं भजनच आहे, भजनच आहे, त्याचं भजनच आहे। किंवा अविरत शेजाऱ्याला ऐकू जाईल असं जिभेनं म्हणणं हेही त्याचं भजनच आहे, मात्र याच्या पाठीमागे आवड असावी। एखाद्याने विचार केला असेल सतत देवाचं भजन करण्यात घरात सुख मिळेल का? महाराजांना असं काही सांगायला पाहिजे होतं की तुम्ही काहीतरी करा मग तुमच्या घरात पैसे येतील, तुम्ही इथे इतके इतके लिंब पुरा, ह्या ह्या कोपऱ्यात गंडे बांधा, इथं दोरे बांधा, इथं इथं अंगुरे लावा, हो ह्या ह्या कोपऱ्यात इतके इतके जीव पुरा म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील। हे हरामखोर लोकांची वाक्य आहेत। विठाला विठाला महाराज, घरात सुख प्राप्त होण्यासाठी सतत काम करावं लागेल, सतत काम करावं लागेल, सतत सतत सतत। लोकांचा भ्रम असतो तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, काय बोलायला सुंबळ्या तू। कोणाच्या पायानं तुमचं भलं होत असतंय? तुम्हाला त्या घरात वागावं चांगलं लागेल, काम करावं लागेल तर तुमचं भलं होईल। एक जण म्हणला 100 किलो गावरान तूप वास्तू शांतीला जाळलंय, तो 100-200 महाराज जरी घरात पुरले तरी तुला सुख प्राप्त होणार नाही, तुला कामच करावं लागेल। जोपर्यंत काम करत नाहीस तोपर्यंत त्या घरात तू इज्जतीने जगूच शकत नाहीस। ठीक आहे, एखाद्याला काम करायची गरज नाही, तो साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे,
कळाला ना तुम्हाला? म्हणजे त्याच्या बापानं 10-5 कोटी कमवून ठेवलेले आहेत, पण पोत्यातली साखर छबुराव जास्त खाल्ल्यावर बुडाला जात असती. संपल्यावर का पोत खायचं का चिंतामणी देवा? मग त्या मुंगळ्याला काहीतरी काम करावं लागेल ना. मग घुसत दुसऱ्याच्या घरात, मग दुसऱ्याच्या घरात घुसल्यावर त्या बाईनं रेग वळली, त्या रेगेला लक्ष्मण रेषा म्हणतात. आणि ती रेग ओलांडली की मुंगळा जाग्यावर तर फडून मरतो. म्हणून साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्यांनी सुद्धा संडास लागेल इतकी साखर खाऊ नये. म्हणजे बापाची संपत्ती सुद्धा खर्चिताना जरा विचार करून खर्चा. विठाला 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 विठाला. कामच करावं लागेल. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. महाराज, लक्ष्मी त्या व्यक्तीवर प्रसन्न असते जो सतत काम करतो, त्याच्यावर प्रसन्न असते. अजूनही लक्षात ठेवा, सतत काम करणाऱ्या माणसाला लक्ष्मीचा आस्वाद सुद्धा घेता येतो. काम न करणारी माणसं पळड्या पळड्याच गाद्या बारीक करतात, झोपू झोपूच त्याचे सोप्याचे शीट नरम झाले, अशी बारीक झाले, खाऊ खाऊन बसू बसूच. महाराज, उद्योग करणाऱ्या माणसाला सगळे पदार्थ पचत आहेत. सकाळी गाईचं शेण, एखाद्या गाईचं शेण काढावा, जागा झाडून काढावा, एखादी वैरणीची पेंढी तिला कापून टाकावा, तिला या ठिकाणचं त्या ठिकाणी बांधावा, धार काढावा, सगळं कॅल्शियम मोकळं होतंय मनगटा वाट, सगळं 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 सगळं. एखाद्या गाईची धार काढण्याचा योग यावा, काहीतरी काम करत राहावा. नाही तो योग आला तर सुनेनं सासूचे कपडे धुवा, सासऱ्याचे कपडे धुवा, कधी कधी घर पुसावा. काय काय वाटेल ते काम करणाऱ्या लोकांना खाल्लेली पदार्थ पचत असतात, खाल्लेली पदार्थ पचत असतात. बिनकामे माणसं. तुम्ही एक माहिती आहे का तुम्हाला? मला वाटतं मी इथं पहिल्यांदा आलोय. माझं 7076 गाव आहे. 7076 गावं पाहिली मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातली. चिंतामणी देवा सगळ्यात जास्त पैशावाल्यांनी सकाळी रोड जाम केलाय. 1 11, 1 2 12, 1 3 13, 1 4 14. रोज सकाळी देवा दिनेश देवा नुसते पायी पायी पळायले. तर त्याला माहिती आहे आपल्याकडे एवढे पैसे एवढं खालाय, आपण जर नाही पळालो तर झोपीत मरू. विठाला 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 विठाला. म्हणून काम करत जावा माणसानं. त्यातली त्यात तुम्ही काळ्या मातीतली माणसं असल्यामुळं या घरातल्या बायकांच्या दारात जर झाडाचा पाला आला तर यांना झाडून काढावंच लागणार आहे. म्हणजे त्यांची कंबर वाकणार आहे, हात फिरणार आहेत. म्हणजे काम आहेच थोडंफार 10-5 मिनटं तुम्हाला काम आहे. हे काही काही बायका गन पावडर करणाऱ्या, दिवसात 20-22 कंगवा घेणाऱ्या, याच्या पिठल्यात केस गवसत आहेत, त्याच्या चपात्या आहेत, भाकरीत पण केस सापडत येत. आणि तेव्हा मुल्या सांगतो मी बायको लय सुंदर राहती. हो, आमच्या काय शेपुड्या आहेत का? विठाला विठाला ह्या वाहतुळीला, ह्या चंडाळणीला तुळस पण आवडत नाही. त्याला माहिती तुळशीचे पालं जर पिकले खाली पडले तर झाडायचं कोण? इतक्या फुगीर सोसायटीच्या अध्यक्ष झाल्यात काही काही बायका. यायला कसं सुख भेटन? विठाला 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 विठाला. महाराज, शरीराला कुठंतरी काम लागेल, त्याला श्रम लागेल. काम शब्द जाऊ द्या, काम हा शब्द दुसरीकडे वापरला जातो. श्रम लागेल, त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी पचत असतात. चला, गुण गाईन आवडी. देवा, मी तुमचं गुण गावं, तुम्ही माझ्या अंतकरणात राहावं, एवढी मला मागणी पाहिजे. तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी करा, तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. गुण गाणे याचा एक गोडसा मोठ्यांचा उदय सांगतोय. या पवित्र मुखाने आवडीनं भजन करणे म्हणजे नुसतं रामकृष्ण हरीच म्हणणे नाही. एखाद्या वेळेस तुमच्या नागरी परिवाराचा एखादा असा पाहुणा असेल की तो झोपड्यात राहत असेल, त्याला असं घर बांधायचे त्याच्याकडे पैसे नसतील, पण दिनेश बुवा तो जरी पाहुणा या बंगल्यात आला तर त्याला आदरानं तांब्याभर पाणी भेटावा, तर तुम्हाला या घरात सुख मिळेल, तर तुम्हाला या घरात सुख भेटेल. तुम्ही फक्त दागिन्यावाल्या बायकां, पैशावाले पाहुणे, नौकऱ्यावाले पाहुण्यालाच जर शिरापुरी करताल तर मग घरात हरपळून जाताल. विठाला 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 विठाला. हे पुन्हा म्हणतील त्या जगताप काकाला उगच म्हणलो अयो महाराजांना.
असं म्हणताल. मला चोंबळ्या गप्पा आवडत नाहीत. तुम्ही आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, मी काय मागं लागे नाही. मा फोन पण बंद असतोय. ते लोक ड्रायव्हरला बेजार करून माया तारका घेतात. मला काही इतका जोर पण आलेला नाही. विठाला 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 विठाला. तुम्हाला आवडेल असं कीर्तन मी काही करणार नाही, मला गरज पण नाही. आदर करा, लोकांचा आदर करा. घर जरी तुमचं गावाच्या कडेला असेल, शेतात असेल, पण एखादा शेतकरी दारातून जात असताना, अंगाचा घाम पुशीत जात असताना दारात जर बसलेले असतात तर सहज म्हणावं, प्यानं तांभर पाणी. महाराज, त्याला तांभर पाणी दिल्यानं तुमच्या घरातली अन्नपूर्णा प्रसन्न होईल. ही अवस्था. सात्विकावर कदर करा. या घरातल्या व्यक्तीनं दारात बांधलेल्या गाईला जर श्रद्धेनं, आवडीनं, वेळेला जर वैरण टाकली तर लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. लाखो लाखो लाखो. दुसरा एक मुद्दा सांगू का? या घरातल्या सुनानं सासू सासऱ्याचा आदर करा. कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही. कोण्याच देवाचं भजन करायची गरज नाही. आणि ज्या घरामध्ये सासू सासऱ्याचा आदर केला जात नाही आणि त्या घरामध्ये लाखो महाराज आणून त्याचे पाय धुवून त्याला पैसे दिले जातात, त्या घराला मसन वाटा म्हणतात. विठाला विठाला महाराज, सासू सासऱ्यांचा आदर करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. ज्या घरामध्ये वयस्कर लोकांचा आदर केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, साधू संतांचा वास असतो, देवाचा वास असतो. दुसरा मुद्दा आहे का, आमच्यासारखा एखादा आला त्याचे पाय धुवा नका धुवू, काही गरज नाही. पण रोज सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर आई वडिलाचं दर्शन घ्या, या घरात सुख प्राप्त होईल. जगातल्या कोण्याच देवाच्या आणि महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आपण अडचणीत हात घालितो, मग इचूड असल्यावर हात झटकितो, मग जाय महाराजाकडं, जाय इकडं. काय होतं माहिती आहे का, घरातल्या वयस्कर लोकांना वेळेला जेवायला दिल्या जात नाही, म्हणून तुमच्यावर इतका पितृदेवांचा कोप होतो. आणि मग तुम्ही आमच्याच हातानं नाशिकला त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी, कालसर्प शांती, मग तुम्ही आमच्या बोकांडीवर कुंटालानं पैसे टाकता, कुंटालानं. हे दुःख होऊ नये वास्तूमध्ये, याच्याकरता तुम्ही घरातल्या लोकांचा आदर करा. एक मन माहिती आहे का दिनेश बुवा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भडवा कोणाचाच होऊ शकत नाही. घरातल्यांचा आदर करा, घरातल्यांचा आदर करा, आपल्यांचा आदर करा. एक आजीबाई आल त्या पाया पडायला, सांगितल्या घरातल्या मुख्य आहेत, यांचे कष्ट आहेत, आत्तापर्यंत त्यांनी जीवन या मातीत कष्टात घातलं आणि त्यांच्यामुळे ही वास्तू तयार झाली. आनंद इतका वाटला की निदान घरातल्या लोकांनी एका वयस्कर म्हातारीचं नाव घेतलं, त्याच वेळेला गिरगावकराला आनंद वाटला. विठाला 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 विठाला. माणसं विसरतात, माणसं विसरतात, लय लवकर विसरतात माणसं. 7076 गाव जरी महाराष्ट्रातलं गिरगावचा बाळू फिरला असेल, पण लहानपणात तुला त्या माईनं बापानं चिमणीसारखं जीव घातले बाळ्या, हे लक्षात ठेव. त्याच वेळेला त्यांनी दाबून जर तुला मातीत दाबलं असतं तर एवढ्या गावाचा आकडा तुला सांगता आला नसता. त्या बाप दाद्यांच्या कृपेनं तू फिरायलास आणि हीच कृपा तुमच्यावर सुद्धा आहे. हेच अंतकरणात ठेवा, या घरात तुम्हाला सुख प्राप्त होईल. विठाला विठाला. देवाचं आवडीनं गुण गाणे म्हणजे सगळ्यांना चांगलं बोलणे, घरातल्या लोकांना गोड बोलणं, याचंच नाव भजन आहे. आपण जर आपल्या शब्दानं दुसऱ्याला दुःख होत असेल किंवा आपल्या शब्दानं दुसऱ्याचं वाईट होत असेल तर याच्यासारखं पाप जगात कोणतं नाही. आणि आपल्या शब्दानं जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर त्याच्यासारखं जगात भजन कुठलंच नाही. घरात चांगलं बोलायचं शिका. निदान तुम्ही चांगलं बोलत राहिले तर लोकांना चांगलं बोलता आलं, त्याचं भजन होईल. 92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली. भजन कशाला म्हणतात ऐका. घरात सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही.
92 एकर जमीन एका म्हाताऱ्यानं कमवली, मुलगा नायब तहसीलदार झाला. एकुलता एक मुलगा, गावाकडे मोठा वाडा, वाड्यात आई वडील राहतात. आणि ज्यांनी 92 एकर जमीन कमिली ते दोघ जण एका शाळेत शिकले होते. त्यांचा मित्र होता, त्यांना 1.5 एकर जमीन होती. पण त्याला 1.5 एकरची 1.25 किंवा 2 करता नाही आली, 1.5च राहिली. मुलं 2. यालाही 1.5 एकर, पण 92 केली. मुलगा 1, नायब तहसीलदार, याचे दोन्ही मुलं लोकांच्या शेतात कामाला. दोघा नवरा बायकोनं 1.5 एकर जमीन खुरपायची. बैल नाही, काही नाही, आऊट नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही, दोघांनाच तितकी खुरपून काढायची. अत्यंत समाधानी व्यक्ती. ग्रामदेवतेच्या दर्शनाला जात असताना त्या श्रीमंत मित्राच्या दारातून रस्ता होता. जाताना किंवा येताना जेहारी घालायचा. पण 2-4 दिवसापासनं जेहारी म्हटल्याच्या नंतर वाड्यातून कोणी जेहारीचा आवाजच आला नाही. याच्याकरता 5व्या दिवशी वाड्यात प्रवेश केला, आवाज दिला. रामभाऊ जी मित्र होते. 60 वलांडलेली होती. गेल्या 4 दिवसापासनं मी जेहारी घालतोय, मधनं आवाज येत नाही. हो, मंडळी आजारी येतात. ज्यानं 92 एकर जमीन कमवून पोरग नायब तहसीलदार केलं, त्याची बायको आजारी आहे. बायको आजारी आहे, उठत नाही. 4 दिवस झालं. आजचा 5वा दिवस आहे. आज बळच आंघोळ करायला लावली. कामावरचे दोन्ही गडी आज हजर नाहीत. त्यांच्याकडे पाहुण्याकडे लग्न असल्यामुळं ते सुद्धा सुट्टीवर आहेत. जेवण 92 एकर जमीन कमवून पोराला नायब तहसीलदार करून तोंडातून वाक्य पडलं, 4 दिवस झालं बिस्किट खातो दुकानावरचे. बायकोला उठता येत नाही, स्वयंपाक कोणी करायचा आहे? ठीक आहे. 1.5 एकरवाला मित्र तसाच बाहेर आला. हातात काठी होती. फक्त देवदर्शनाला जात असल्यामुळं पायात बूट नव्हता. लक्षात आलं, आता जर बूट घालायला घरी गेलं तर सून जेवायला वाढणार आहे. जेवायला वाढण्यात बराच वेळ जाईल जेवण्यामध्ये, म्हणून बूट पण पायात नाही घातला. तसंच बस स्टँड गाठलं, जिथं गाडी थांबती तिथं गाठलं. आणि त्या गाडीत बसून तालुक्याला गेले. आणि तालुक्यात जाऊन तहसीलदाराचं घर शोधलं. साधा माणूस, इस्त्रीचं शर्ट नाही, काय नाही, टोपी गिपी, साधा माणूस. ड्रायव्हर जाऊच देईन वरी. 3ऱ्या-4थ्या मजल्यावर तहसीलदार राहत होते, जाऊच देईन. अरे दादा, तुमच्या साहेबांच्या वडिलाचा मी मित्र आहे. पण 2 वर्षात ड्रायव्हरनं साहेबाचा बापच नाही पाहिला, तर साहेबाच्या बापाच्या मित्राला कोणी विचारायले? ड्रायव्हरनंच साहेबाचा बाप नाही पाहिला तर कोणी विचारतंय त्या बापाच्या मित्राला? तुमचं काय काम आहे ते ऑफिसमध्ये सांगा, साहेबांना त्रास. ते म्हणला, माझं आत्तापर्यंत मी देवाला काम नाही सांगितलं, तर तू या साहेबाला कशाला सांगू? देवाला पण नाही काम सांगितलं. काय जे असेल प्रारब्ध त्याच्यानुसार जगतोय. पण मला साहेबांना बोलायचं. तुम्हाला एकदा सांगितलं ना, ऑफिसमध्ये बोला. काय नशीब असेल त्या व्यक्तीचं की तितक्याच साहेबानं खिडकी उघडीन बाहेर पाहिलं. आता मोठी माणसं तुमच्या माझ्यासारखं ढोरावानी आरडत नसते. आपण येडपट माणसं असतो. रामभाऊ तात्या असं जोरात बोलतो. ते लय हळूच कुण असते. एक तर चॅटिंग करते, नाही तर मिस कॉल देते, नाही तर फोनवर बोलतील. ते सुशिक्षितपणाचा चोंबाळे आवे नाही हो. तुमच्या मायासारखं असतात. वरून मला येऊ दे त्यांना वरी, घेऊन ये. आता ते साहेब होता, तो चिमुटभर पुस्तकं वाचून झालेला साहेब होता. ते आता ते कसा तसा जोरात बोलल. फोन केला, त्यांना वरे घेऊन ये. लिफ्टनं वरी नेलं. आतमध्ये जाऊन बायकोला सांगितलं असेल, माझ्या वडिलांचे मित्र आहेत, सोबत शाळेत होते, आतापर्यंत जीवन सोबत गेले, ते आलेले आहेत.
त्या आतमध्ये सांगायला गेलं तोपर्यंत हे म्हातारं खाली बसलं, सोप्यावर नाही बसलं. लय जीवन गोड जगणारी लोक असतात हो, लय गोड जीवन जगणारी लोक असतात. असं वाटतंय पैशावाल्यांना ही लोक येडपट असतील. नाही, ते आपकड फक्त 2 पैसे असतील, विचाराचा पगडा त्यांच्याकडे फार मोठा असतोय. ते विचाराचा पगडा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे पण तराजू नसते, खाली बसले. साहेब आल्याबरोबर काका असं नाही, वरी बसा, सोफ्यावर बसा, वरी बसा. नाही साहेब, बसतोय मी मोकळं. सोफ्याला पाठ देऊन फरचीवर बसला महात्मा. आतून 2-4 पद्धतीचे फळं कापून आले, सालटे काढून फळं आले. नाही, मला काही नाश्ता फराळ वगैरे काही नकोय, चहा दूध कॉफी काहीच नकोय. देवदर्शन झालं आणि बूट सुद्धा घरीच होता, मी तसाच आलो साहेब. पायात बूट सुद्धा नाही, आणि पायात बूट नसल्यामुळे ड्रायव्हर वरी जाऊ देत नव्हता. एक सांगू का, या हल्लीचा काळ दाक्षाईने जास्त आलाय, देखाव्याला जास्त किंमत देते, देखाव्याला. मी वारी एकही सोडत नाही, माफ करा, मी म्हणायला नाही पाहिजे माईकवर वारी करतो. मला वारी करण्यासाठी माणूस केले. मला जर कोंबडं केलं असतं तर सतारभाईने एकादशीला कापलं असतं. पण वारी करतो हा सुद्धा सांगणं, हा सुद्धा मूर्खपणा आहे, सांगायला नाही पाहिजे. देहूच्या वारीला चाललो बिजेला. आमच्या शेलूतनं पुण्याला जायला ट्रेन आहे, चांगल्या ट्रेन आहेत. प्रथम श्रेणीमध्ये तिकीट काढलं. माझ्याकडे पताका असती आणि ती पताका घेऊन मी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर टीसी इतक्या जोरात आला. आता ते हिंदीत बोलत होतो, उतरा, तिकडे जा, मागे जा, जनरल तिकडे. एक तर धोतर आणि पताका खांद्यावर. पण मी काही त्या टीसीला जुमानलं नाही. त्याच्यासारखी इशिक कामाला लावीन इतकी माझ्याजवळ जमीन आहे, म्हणजे गर्व पण नाही त्याचा. पण मी काही त्याला जुमानलं नाही. मी गेलो, मला माहित होतं कॅबिन नंबर सी आहे, सी कॅबिन आहे, त्याच्यात ह्या नंबरचं सीट आहे, कळतं, थोडंफार शिकलेलो होतो. माझं मी तिथं जाऊन बसलो, पिशवी ठुली. पण ते पुन्हा आलं, हिंदीत बोलत होतं, तुम्हाला कळतंय का? काय झालं काय? आला दे तिकीट काढ. पुन्हा टीसी पुन्हा येऊस तर आला नाही. मला सांगायचा एक भाग आहे, हे जरा जुरा शिकलेले थोडेफार पैशावाल्यांना धोत्रावाली माणसं येडगळ वाटतात, येडपट वाचतात. या 2 भावाच्या घरात मुलगा एसटी आहे, मला भेटले, या कुटुंबाची जावाईत वाटते ते. एक मुलगी PS आहे आणि 2 लेकरांच्या काहीतरी नोकऱ्या सांगितल्या, इंजिनियर. दिनेश बुवा यांच्या एकाच्या जवळ गेला ना तर गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वास येतोय. मग खोटं वाटलं तर जवळ जाऊन बसा. ते माझ्या जवळ आले ते दर्शनाकरता. मग आता त्यांची सुपुत्र एसटी असतील, एक मुलगी PSI असेल, एक इंजिनियर असतील, एक काहीतरी असतील. त्यांनी असं समजू नये आम्ही लय भारीचे कपडे घालतो. आई वडील साधेत, साध्या कपड्यामुळे तुम्ही PSI झालात. एक सांगू का, या धोत्रावाल्यानं साध्या कपड्यावाल्यांनी जमिनी विकून जर म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना, या पुढच्या पिढीला नाशिकला गटार उपसायची वेळ आली असती. महाराज, धोत्रावाल्यानं ह्या साध्या कपड्यावाल्यानं संपत्त्या टिकून ठेवल्यात. या पॅन्टवाल्याला जरा जरा लाजा वाटायला पाहिजे भाडव्याला. विठाला विठाला महाराज, त्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं पायात बूट नाही, साहेबाला भेटायला चाललं. विचारायचं काम आहे, आपण कोण आहात, काय आहात, काय काम आहे, बोल ना थोडंसं तात्विकपणानं बोल. काय जिबेल इचूट असला का तुझ्या? नाही बसली ती व्यक्ती. कारण लोक परिस्थिती वरून बघतात, वरून बघतात, वरून. त्या टीशीला असं वाटत होतं एक तर याच्या गोळ्या संपल्यात, हे धोत्रावाला कशाला घुसलं असं वाटतं लोकांना. वाटतं हल्ली काय झालं माहितीये का, ज्याच्याकडे भारीची गाडी येते नावाचं स्टेशन आहे, तिथे एक तृतीयपंथी बांधव राहत.
इथं काही अंतरावर 2.25 कोटीच्या गाडीत बसणारा, टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा, सुपारीचं सुद्धा व्यसन नसलेला तृतीयपंथी 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. लय पख तुटलेल्या कोंबड्यावानी उड्या हानी जाऊ नका. विठाला 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 विठाला. आता माणसं समजतात मी मोठा. अरे आपल्यातला सगळ्यात मोठा वरी बसलाय. त्यानं बटन दाबल्यावर आपल्याला मळ्यात जळायचंय. हे सगळे मोठाले फुकून द्यायला येते, उठवायला एकही येत नाही. विठाला 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 विठाला. या घरात कधी सुख मिळल याचा मुद्दा मांडतोय. चांगल्या प्रतीचे वाट्यामध्ये काही पदार्थ आली, पण त्यानं नाही घेतली त्या वारकऱ्यानं. महात्मा आहे, साठी ओलांडलेला महात्मा आहे. आणि काका काय काम होतं? तहसीलदाराच्या डोळ्यात डोळे घालून बघावं नाही वाटलं. खाली मान केली आणि तोंडातून वाक्य पडलं, साहेब तुमचे वडील आणि आम्ही दोघं मित्र आहेत. साहेबाचा अजूनही गोड गैरसमज होता. काहीतरी मागणी करण्यासाठी आला असेल, घरकुल तरी मागेल, काहीतरी मागेल, मागण्यासाठी आला असेल. मान खाली केली. साठी ओलांडलेला म्हातारा तहसीलदाराच्या वडिलांचा मित्र सांगितलं, साहेब तुमचे वडील आणि मी दोघं जण मित्र होतो, सोबत एकाच शाळेत शिकलो. कामं दोघांनी पण बऱ्यापैकी केली, पण तुमच्या बाबांना यश प्रदान झालं आणि 1.5 एकरची 92 एकर जमीन केली. आज 40 लाख रुपये एकरची जमीन आहे, गुणिले 92. पण मला संपत्ती वाढवण्यात यश नाही मिळालं. मी 1.5 एकर ठेवू शकलो, मला वरी वाढवता नाही आली. साहेब मागच्या 3 वर्षापूर्वी फक्त पत्रे बदलली. कुजली होती, पाणी गळत होतं, ती पण फार प्रयत्नानं बदलली. त्या वर्षी आम्हाला दिवाळी पण भेटली नाही. त्या दिवाळीचे पैसे आम्ही पत्रात घातले. काय काम आहे काका? ऐका ना, तुम्ही तुमच्या वडिलांना एकुलते एक, मला 2 मुलं झाले. माझी दोन्ही मुलं गावातल्या श्रीमंत माणसाकडे कामाला आहेत. माझ्या एका मुलानं 3 वर्ष तुमच्या बाबांकडे नोकरी केली, 3 वर्ष. पण तुमचं शेत जरा लांब पडतं याच्याकरता माझ्या मुलानं नोकरी सोडली, जवळच्या धरली. एक सांगू का साहेब, मला 1.5 एकर जमीन आहे. माझी दोन्ही मुलं लोकांच्या शेतात काम करतात, पण माझी मुलं शेतातून आल्याबरोबर हातपाय धुतात, देवाचं दर्शन घेतात, आमच्या दोघा पती पत्नीचं दर्शन घेतात. आणि मला कळतच नाही मी मुलाच्या बाजूला जेवलो, वेगळं जेवलंय म्हणून. आमचा दोन्हीपैकी कोणता एक मुलगा जवळ बसणार आणि जेव घालणार. साहेब मी याच्याकरता आलोय. 5 दिवस झालं, 5व्या दिवशी तुमच्या आईनं स्नान केलंय. 4 दिवस तुमची आई पडून होती. 92 एकर जमीन तुम्ही तहसीलदार आहात, तालुका तुमच्या ताब्यात आहे. तुमची आई आणि बाबा पाण्यात बुडून बिस्किट खालेत. गरीबाचं ऐका साहेब, काही मागायचं नाही साहेब, गरीबाचं ऐका साहेब, ऐका. एकच विनंती करा, आठवड्यात 2 दिवस जरी बापाला भेटायला जात जा ना, जा. हे जे तुम्ही मला कापून फळं दिलेत का, हे 5 प्रकारची फळं आहेत, त्याच्यातलं एकच फळ तुमच्या आईला द्या. तिला तवा खाईल, तिला ताकद येईल, ती तुमच्या बापाला भाकरी करून घालीन. द्या ना साहेब याच्यातले चिरलेली फळं तुमच्या बाबाला, तुमच्या आईला. 12 टसटस डोळ्यातून पाणी आलं. साहेब आतमध्ये गेला आणि बायकोच्या कानात काय सांगितलं काय माहीत. लागलीच ड्रायव्हरला फोन केला. एक 4-5 ओळीचं पत्र लिहिलं, तहसील ऑफिसला पत्र पाठवून दिलं, शासनाची गाडी तिकडे पाठवून दिली आणि स्वतःच्या गाडीत बसून तहसीलदारानं हे साठी ओलांडलेलं म्हातारं बापाचे मित्र गाडीत घेतले आणि गावाकडे जाऊन बायकोला माईच्या आणि बापाच्या सासू सासऱ्याच्या पाया पडायला लावलं आणि सासूला सांगितलं, आत्या लेकरा इतकं सांभाळीन, आता तालुक्याला राहायला चला. 1.5 एकरच्या मालकानं, 1.5 एकर ज्याला जमीन आहे अशा साध्या शेतकऱ्यानं 92 एकर जमीन कमी लिहायला तहसीलदाराला सांगून मायबापाची सोय लावली. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य, कोट्यावधी पंढरपूरला त्र्यंबकच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. महाराज अशी ज्याच्या वाणीत ताकद या घरात होईल का, त्या लोकांना घरात सुख प्राप्त होईल. विठाला 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 विठाला. महाराज असं बोलणं म्हणजे देवाचं गुणगान आहे. असं बोलणं म्हणजे देव अंतकरणात ठेव. माझ्या माईंनो सांगा ना शेजारणीला,
सांगा शेजारणीला, बाई तू सासूला भाकरी दे ग बाई. हे बाई धुत जाय ग सासऱ्याचं धोतर. हे माय धुत जाय ग सासऱ्याचे कपडे. तुझ्या सासऱ्यानं ज्याच्या नाही त्याच्या हमाल्या केल्या आणि 4 एकर जमीन तुम्हाला आज 1 कोटी रुपये एकरची कमवून ठेवली. त्या सासऱ्याचे कपडे धुई ग बाई धुई. असं जर एखाद्या म्हातारीने एखाद्या सुनाला सांगून तिनं सासू सासऱ्याचे कपडे धुतले तर 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. विठाला 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 विठाला. पा गुणगाण्याची ताकद. तुम्ही विटा मातीचं दगडाचं घर बांधले, विटा मातीचं दगडाचं घर बांधले. देवाचं भजन करणारे घर कोणतं बांधले पा. एका वारकऱ्याला अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य झोपड्यात गेलं. गुंठावर शेती नाही. त्या झोपड्याला लाकडं जर आणायची असतील तर विचारून आणायचे, विकत घ्यायला पैसे नाहीत. अशा झोपड्यात राहणारा वारकरी पण त्या झोपड्यात राहून भजन केलं, कोणालाही वाईट सांगितलं नाही. झोपड्यात राहून एखादा तरुण जर भेटला असेल तर पूजेच्या माध्यमानं, देवकर्माच्या माध्यमानं त्या निमित्तानं त्याला जाऊन सांगायचं, अरे आई वडिलाविषयी आदर ठेव. असं गोड बोलत विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. महाराज या चिंतनाची ताकद किती मोठी झाली माहिती आहे. झोपड्यात राहणारा संक्रांतीच्या दिवशी साडी सुद्धा बायकोला नेसायला नवी नव्हती. ती अंधारात वाण देत होती. मांडीवर लुगडं फाटलेलं होतं आणि मांडीवर लुगडं फाटलं की नवऱ्याची इज्जत जाते. तुका म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. म्हणून मी तरुणांना सांगत असतो, पैसे कमवा. कोणाला आवडत असेल नसेल मला काही त्याच्याशी संबंध नाही, पण एक सहज सांगतो, आता जर विहिरीला पाणी असेल आणि जर धन वाळत असेल, मोटर बंद करून जर कीर्तनात बसला असेल तर त्याच्यासारखा नालायक दुसरा कोणी नसेल. त्यानं शेतीला पाणी देणं हे त्याचं कीर्तन आहे. मोटरचं स्टार्टर बंद करून ते पीक वाळत घालून जर गिरगावकराचं कीर्तन ऐकत असेल तर त्या भडव्याच्या पापानं मी सुद्धा जळण. विठाला 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 विठाला. तुम्हाला कोणाची कीर्तन आवडते ते तुम्ही तुमचं ठरी जा, मला काय त्याच्याशी घे नाही. नका आणू. तुम्ही आसन करा की तुमच्या तालुक्यात नाही जिल्ह्यात मला आणू नका, तरी मग काही अडचण नाही. मग धकिनारा पंढरपुरातला आहे. माझं धकिनारी माझी काळी माय, ती माझं चांगलं धकवती. काम करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. एखाद्या बाईचे मालक जर आजारी असतील, त्यांना दर अर्ध्या तासाला धरून जर लघवीला न्यावं लागत असेल छबुराव, आता 2 तासात ती बाई कीर्तनाला बसल्यावर तिच्या मालकानं लघवीला कसं जायचंय? तिनं 2-4 कीर्तनकार शिजून खाल्ली तरी पुण्य नाही. ती नवऱ्याची परेशानी करून कीर्तनात आली. तिच्यासारखी वाहटूळ जगात कोणती नाही. ह्या साध्या वाहटुळी फक्त मंडप उडीत यात, ती घर पण उडून टाकी. ती विठाला 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 विठाला. महाराज साडी नेसायला नाही. साडी मुलाने विचारलं, आई इतक्या अंधारात वाण का दिलं? बाबा अंधारात याच्याकरता वाण दिलंय, माझ्या पायावर साडी फाटलेली, मी गाठी मारल्या आता, आणि गाठी मारलेलं लुगडं घालून जर समाजात गेलं तर लोक म्हणतील पैसे कमवायची अक्कलीच्या नवऱ्याला नाही. तू का म्हणे नग्न भाज आणि परी ते लाज स्वामीची. पत्नीच्या अंगावरचं लुगडं फाटलं तर तिच्या मायबापाची किंवा सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, नवऱ्याची इज्जत जाती. म्हणून प्रत्येकानं काम करायचंय. पैसा देव नाही. कॅमेरा चालू आहे, पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही. महाराज माणसात जर बसायचं असेल तर तुमच्याकडे पैसे लागतील. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आओ या सहज गोष्टी बोलायच्या आहेत. या सहज गोष्टी बोलायच्या आहेत. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा एखाद्या व्यक्तीला एखादा सात्विक व्यक्ती सापडतो. 1.5 एकरवाल्याचं तहसीलदारानं ऐकलं हे क्वचित उदाहरण आहे, क्वचित उदाहरण आहे. शक्यतो पैशावाल्याशिवाय किंमत नाही. लग्नाच्या पत्रिका गरीब पाहुण्याला जात नाहीत, इतकं लक्षात ठेवा. इतके हरामखोर पाहुणे असतात. म्हणून पैसे कमवणं अत्यंत गरजेचे. धनवंता लागी सर्व मान्यता. एक सांगू का तुम्हाला, बायको सुद्धा नंदीबाई लावणी झुलती नवऱ्यान पैसे कमी लाव. कांता लवे बहुमाने सदा शृंगार भूषणे. कांता लवे बहुमाने. दागदागिने जर बायकोला केले तर बायको नंदीबाई लावणी झुलती. याच्या पलीकडे आळंदीतले मालक म्हणले
कुत्रीवाणी शेपूट आली ती. हा कुटका देखो नि शुनी जैसे पुच्छ हलवे. हातात जर भाकरी पाहिली तर कुत्र जीभ बाहेर काढित, मान हालीत, शेपूट हालीत. तसं पैसे कमवून जर नवरा आला ना तर बायको हालती नाही तर आयुष्यभर म्हणती काय देव झोपला होता या चंडाळाच्या पदरात मला पाडले. म्हणून पैसे कमवत जा. एक म्हणला, एक महाराज म्हणला काय पैसे कमवायचे. अरे नको त्याच्या नादी लागू, त्याच्या गाद्या फायड्यावर बनलं गौसते. असे लोकायला पैसे नको म्हणणारे स्वतः पैसे छापणारे कुंटाला नाहीत. यायचं नका ऐकू, जळून जाताल. विठाला 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 विठाला. ते पैसे नको म्हणणारेच मेल्यावर भांडणं होते पैशासाठी, कोणी वाटून घ्यावा. आणि मग लोकायला कळतंय हे तर पैसे नको म्हणत होते ना, आता कस काय भांडणं लागले. हे तोंडान नको म्हणत होता ना, आशे घेत होता. मग याच्यासाठी भांडणं लागतात का नाही. फुकल्यावर आता पाणी कोणी पाजायचं म्हणून ही अशी वेळ तुमच्यावर येऊ नये याच्याकरता आपल्या कामापुरते कमी जा. विठाला 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 विठाला. आमचा एक मित्र आहे, आम्ही सोबतच शिकलो. मी काही कोणाकडे संस्थेत वगैरे गेलो नाही. पण ते म्हणला मला नाही आवडत बुवा पाकिटाचं. त्याचा लय गोड काम. बारीकशी दिंडी काढी आणि एका पंक्तीला 14 मेंबर. एक जणाची पंगत 13च्या खिशात. ते मायापेक्षा भारी ठरलं. म्हणलं अवघडच काम ऋतू होतं. एकाच पंक्तीला 13 जणांचे नाव आणि ते एकही पंक्तीला येत नव्हतं. टाका फोन पेला. काय काय अशाच ऐकून तुमचं भ्रष्ट करू नका जीवन. विठाला विठाला एक सांगू का, या घराला रंग लावणारा माणूस जर त्याचे पैसे राहिले असतील त्याचे आणि त्यानं जर 10 चक्रा मारल्या तर जाताना पुढच्या घरावाला विचारतो कुठं गेलतास. ते नागरेंचं घर बांधलं आणि त्याच्या घराचा कलर केला आणि त्याचे पैसे मागायला. ते तिकडं म्हणतात हिंमतच नव्हती तर बांधावच कशाला, लायकीच नव्हती तर घरच कशाला बांधा. गेली आपली इज्जत. कशासाठी, याच्याकरता पैसे पाहिजे. विठाला विठाला विठाला. साडी नाही संक्रांतीच्या दिवशी नेसायला, साडी साडी. नवऱ्याची इज्जत जाऊ नये बुवा याच्याकरता अंधारात वाण दिलं. काय परिस्थिती असेल त्या वारकऱ्याची. जीवनभर गोड बोलला, जीवनभर भजन केलं. परिणाम सांगू, महाराज सोन्याचं गाव असलेला रावण होता. पण बुवा मसनवाटा मातुड्याचा रावणाला. सोन्याचं गाव कुबेराला, मसनवाटा मातुड्याचा. सोन्याचं गाव इंद्राला, माणसं मरतच नाहीत त्याच्याकरता मसनवाट्याचं संबंध नाही. सोन्याचं गाव रावणाला पण मसनवाटा मातुड्याचा. सोन्याचं गाव कुबेराला, मसनवाटा मातुड्याचा. पण ज्याच्या बायकोला साडी नेसायला नाही त्या व्यक्तीला गाव सोन्याचं दिलं. सोन्याचं गाव. विश्वकर्मा नावाच्या भगवंताला पाठवलं. कलेची देवता आहे आणि विश्वकर्मा महाराजांनी सोन्याचं गाव तयार केलं. पंढरपुरातल्या मालकानं सासरवाडीतून आलेलं धन त्या वारकऱ्याला देऊन टाकलं. सत्यभामा नावाची पत्नी देवाची, सत्रजिताची कन्या. सत्रजित हा सूर्यनारायणाचा उपासक म्हणून शेख मणी प्राप्त झालता. ते मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. रोज रोज सोनं देत होता. हे मण्याचं सोनं काय करावा म्हणून एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं बांधलं. आणि गाव सोन्याचं बांधून मसडा बांधायच्या, साखळ्या पण सोन्याच्या. आता गाई होत्या तिथं पण मी मसडा म्हणायलो. म्हशीला ठोकर साखळी लागते ना, गाईला बारीक लागते. म्हशी गाई बांधायला साखळ्या सुद्धा चबुराव सानप सोन्याच्या साखळ्या होत्या. घराच्या पायऱ्या सोन्याच्या, भिंती सोन्याच्या, सगळं सोन्याचं झालं. सगळं सोन्याचं. 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. फोन आला, हे करायचं. देवाला निरोप दिला. ते फोनची सवय लागली म्हणून मी पण फोनच म्हणायलो. देवाला निरोप दिला. करायचं काय. भगवंतानं सांगितलं ज्यानं आयुष्यभर माझं भजन केलंय त्याला दिलेलं वापस घ्यायचं नाही. जगात एक वेगळा बदल करा, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. जगात जर मसनवाटा सोन्याचा कोणाचा असेल तर फक्त वारकऱ्याचा. महाराज पुन्हा कोणाचा नाही दिनेश बा. आणि त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव महाराज आवडीनं भजन केल्याच्या नंतर गाव तर सोन्याचं झालंच, पण मशानभूमी सुद्धा सोन्याची. महाराज काय सुख प्राप्त झालं. ही गुणगाण्यात ताकद आहे म्हणून गुणगाई गुण
सुदाम देवानं इतकं आवडीनं भगवंताचं गुण गायलं, गाव सोन्याचं, मशानभूमी सुद्धा सोन्याची. किती दिवस राहणार माहिती आहे तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत नाही, आपण कोण्या दिवशी मरू त्याचा मेळ नाही. चंद्र सूर्य जिवंत आहेत तोपर्यंत काय ताकद आहे. म्हणून या घरातल्या लोकांनी गोड बोलत राहा, वास्तूमध्ये सुख प्राप्त होईल, वास्तूमध्ये सुख प्राप्त होईल. माणसं सांगायला इतकी, माझी जरा मराठवाड्यातली भाषा आहे, इतकी चाभरी झाली माणसं. आमच्याकडे फलाने फलाने महाराज आणले होते, म्हणलं तो पुरला तरी सुख प्राप्त व्हायचं नाही तुला. त्याला काय होत असते, तुम्हाला नीट वागावं लागेल ना. तुम्हाला एक कळतं का नागरे, मला खोकला आल्यावर तुम्ही औषध घेतल्यावर मार राहीन का? डॉक्टरला म्हणलं ही बॉटल केवढ्याची आहे, ते म्हणले 150ची. 500 देतो पण मायावरचं औषध तुम्ही घ्या. डॉक्टर म्हणला याच्या गोळ्या संपल्या, त्याला काढून द्या. डॉक्टरनं सांगितलं औषध तुम्हाला घ्यावं लागेल तर गुण येईन, मी घेतल्याच्या नंतर नाही. दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पाखालील कसं जमन? म्हशीलाच द्यावं लागेल तर तिचा आजार राहील. महाराज इथं सुख प्राप्त होण्यासाठी आम्ही करू शकत नाही, ते तुम्हाला नीट वागावं लागेल. विठाला 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 महाराज, हे वारकरी संप्रदायाचा इतका गोड गोड पुरुषार्थ आहे. पण आपल्या महाराष्ट्रातली काही फुटक्या कानाची लोक हरामखोरायच्या नादी लागली. ह्या कोपऱ्यामध्ये लिंबू बांधा, तुम्हाला पैसे येतील. अरे लिंब्या लिंब्या, आमच्या मित्राला 15,000 लिंबुनीचं झाड आहे त्याच्या रानात. 15,000 लिंबुनीचं झाड आहे. त्या दोघा नवरा बायकोला लिंबुनीची टाचणी करावं लागते तेव्हा पैसे येतात. हो, आणि त्याच्या रानातले लिंबू हुडकायला काही माणसं येतात. एका धारीचं लिंबू, एक धारीचं लिंबू 20 रुपयाला नेतात त्याच्या इथून. ते म्हणलं, म्या म्हणलं तुला पैसे भेटायलेत ना, जाऊ दे या चंडाळायला 50ला लाव. कोण्या महाराजानं सांगितलं हरामखोराचं जाऊ दे, त्याचे पैसे पापाचे येतं, त्याच्यामुळे हरामखोराकडे जात असते. विठाला विठाला नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचवणे, काहीच करायचे नाही नालायकपणा. या घरातल्या बायकांनी वाचता येत असेल तर हरिपाठ वाचा, वाचता येत असेल तर तुकोबरायच्या गाथ्यातले रोज 5 अभंग वाचा, वाचता येत असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतल्या 5 वह्या वाचा. भंगिऱ्यानं लिहिलेलं काहीच वाचू नका, वरपळून जातात. विठाला विठाला सुख प्राप्त होईल. तुम्हाला एक सांगू का, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतली एक वही जर घरात पाठ केली ना, आणि आंघोळ करताना जी ओळी वाचली ना, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, इतकी त्या ओळीतल्या एका अक्षरात ताकद आहे. तुकोबरायच्या गाथ्यातलं एक अक्षर तराजूत टाका आणि एकीकडे 1000 ब्रह्मदेव, फलकटो ब्रह्मास्तितायाम, एका अक्षरात इतकी ताकद आहे. 5 अभंगात ताकद किती असेल. म्हणून गाथ्याची 5 अभंग घरात वाचा, वाचता येत असेल तर. नसल वाचता येतं, नातू जर रविवारी, आता शाळा नसती, एरवी नात शाळे नसती, त्या दिवशी तिला म्हणायचं, बाई मला गाथ्यातले 11 अभंग वाचून दाखवून आजीनं बाजूला ऐकत बसायचं. त्या घरात कोट्यावधी वास्तुशांती केल्याचं पुण्य प्राप्त होईल. एवढा मोठा पुरुषार्थ आहे आपल्या ग्रंथामध्ये. गाथ्याचा पुरुषार्थ आहे, ज्ञानेश्वरीचा पुरुषार्थ आहे, रामायणाचा पुरुषार्थ आहे, भागवताचा पुरुषार्थ आहे, शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही करा ना घरातली घरात. पण तुम्हाला असं वाटतं डोकं मग दुखायला आणि झेंडूबाम त्यानं लावा, असं कधी होतच नसते. तुम्हाला भूक लागल्यावर मी जेवल्यावर समाधान होतं का तुमचं? मग तिथं तो वाचा वाचा करता, बुट पण पायात तरी लांगीला. अरे बुट काढणं सुंबळ्या, भूक लागल्यावर तर बुटाडं पायात घालून जिलाबीच्या रांगाला. मग इथं जसं खाल्ल्यावरच आपलं पोट भरतंय, तिथं सुद्धा समाधान जाग्याला आपण केल्यावरच मिळतंय. विठाला 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 विठाला. चला सुखाची एक अजून कल्पना सांगतो, सुखाची कल्पना. आता तुम्ही घर बांधलंय, हा भाग सोडून द्या. मी नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला येतो. तुम्हाला माहीतच असते, पत्रिका वगैरे दिसतात तुम्हाला. दराडे बुवा तर खूप वेळेस सोबत असते. आता तुम्ही बी राहणारच आहेत. काही काहीचं 1 श्राद्ध, 2 श्राद्ध, 3 श्राद्ध, 4 श्राद्ध.
श्राद्ध एक जरी करू द्या. शबराव तुमच्याकडे आलतो, मला वाटतं तुमच्या आईसाहेबाचं श्राद्ध होतं ना, 2 वेळेस आलतो. हे 30-35 किलोमीटरहून आले सानप. जगताप काका ते मित्रच आहेत, पण काका यांच्यापासून लांब आहेत जरशे. आणि रस्त्याचं काम असल्यामुळं मी वरून समृद्धीहून आलो, नाही तर येताना त्यांनाही आणलं असतं. काही काही माणसांना श्राद्ध करायची ताकद नाही, पण त्या घरात आईचा आणि बापाचा फोटो लावून सकाळी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. महाराजा घरात आपला घरातल्या लोकांनी फोटो लावावा आणि आपण मेल्यावर आपल्याला त्या घरातली विश्रांती मिळावी याच्यासारखं वागावं तसं लागेल. याच्याकरता वागावं तसं लागेल. एक पुराणाचा पुरावा सांगतो तुम्हाला. वानरांच्या कुळामध्ये एक भक्त जन्माला आला. तशी फारशी भक्त आहेत, पण एकाचं नाव सांगतो. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा भक्त. घरात सुख कधी प्राप्त होईल. घरात काही काही मोठी मोठी व्यापारी येतं, त्यांच्या त्या व्यापाराच्या ऑफिस जर मध्ये गेलं ना दराडे बुवा, तर त्यांच्या ऑफिस मध्ये देवाचे फोटो लहान पण वडिलांचा फोटो मोठा. हार घातल्याला, वैकुंठवासी स्वर्गीय कोण, आमचे बाबा आहेत, आमचे आजोबा आहेत. पुण्यवान माणसं ते मेल्यावर बी जिवंत राहिलेत. मेल्यावर बी याच्यासाठी वागावं कसं लागेल माहितीये का. उठलं की सुनाला शिव्या द्यायलाय, बायकोच्या थुतरीत मारायलाय, लेकरायला नीट बोलणं, घरी बुटा हरपून यालाय. बुटा हरपून येणेच कळतं ना. अशा लोकांचे कसे फोटो लावतील माणसं मला सांगा तुम्ही. यांना कसे जिवंतपणी सुख नाही, मेल्यावर सुख नाही. गंधमादन नावाचं एक वानर आहे. वानर आहे महाराज. आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्याला सुख प्राप्त होते. कल्पना सोडून द्या. पैसा हा प्रारब्धाचा भाग आहे महाराज. कधी कधी काम करूनही कोणाला भेटत नाही, काम करून सुद्धा भेटत नाही कोणाला. माझ्या पाहण्यामध्ये मी 2 माणसं अशी पाहिली, आयुष्य कष्टात घातलं, आयुष्य कष्टात घातलं, आणि शेवटच्या टप्प्यात 2.25 कोटीचं घर बांधलं. कंपाऊंड राहिलं होतं, नंतर पोरांनी केलं. त्या घराची किंमत झाली 4.5 कोटी रुपये खर्च झाला. प्रारब्ध सांगतो. एवढं सुंदर घर बांधलं, एवढं सुंदर घर बांधलं, घरात राहण्याचा योग नाही आला. प्रारब्ध समजायचं. प्रारब्ध प्रारब्ध. कालांतरानं सांगू, त्या घरी कुत्र 3.25 लाखाचं आणलं होतं. कुत्र्याचं पिल्लू 3.25 लाखाचं. त्याला सांभाळायला एक माणूस होता. पण हे सगळे कष्ट कोणाचे होते माहिती का. त्या मेलेल्या म्हाताऱ्याचे. म्हणजे त्या माणसानं इतके कष्ट केले की त्या घरातल्या कुत्र्याला सुद्धा एक सांभाळायला नोकर आहे. कुत्र्याला सुद्धा सांभाळायला नोकर आहे. फार कष्ट करणाऱ्या माणसाचं किती जोपासना असते. पण कधी कधी त्यांचं प्रारब्ध आडवं येते, त्यांना ते सुख भेटत नाही. प्रारब्ध कशावर तपासायचं, एक सोपी व्याख्या सांगतो. शेतकरी आहात तुम्ही, मी पण शेतकरी आहे. मी खरं तर आधीच शेतकरी मग नंतर वारकरी. मी आधी शेतकरी आहे. महाराज ज्याला शेती कळती त्यानं तुळशीची माळ घालायची. त्याला शाकाहार कळत असतोय. त्याला शाकाहार कळत असतोय. आपला सनातन जिवंत ठेवायची ताकद शेतीत आहे. महाराज शेती जर नाही पिकली ना, तुमच्या माळी कशावर जागतील. हा, या देशातले किती पुढारी एकत्रित आल्यावर गहू तयार करतील. किती शिक्षण क्षेत्रातले लोक एका जागेवर आल्यावर ज्वारी तयार करतील. नाही, ती फक्त काळी माज तयार करते. आणि त्या मातीतून गहू ज्वारी तयार होण्यासाठी शेतकऱ्याच्या रक्ताचा घाम मातीत पडावा लागतो. त्यावेळेला ती पिकत असते, अशी पिकत नसते. तुम्ही शेतकरी आहात. आता तुमच्याकडं आमच्यापेक्षा तुम्ही 15 वर्ष जास्त पुढे आहात. भाग जरी तुमचा डोंगराळ असेल तरी विकसित लोक आहात. धरणं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तळे पाणी वगैरे आहे. आधुनिकता तुमच्याकडे आहे. म्हणून बैलांची संख्या तुमच्याकडे कमी झाली, ट्रॅक्टर वगैरे भरपूर आहेत. पण असू द्या, तुम्ही किती मोठ्या शेतकऱ्यांनी जर बैल पाळला तर मका कोणती टाकता, त्याला कापून, त्याला बांधून मका टाकता का मोकळं सोडता येसन तोडून. कोणाची मका खाईन नाही. पण तुमच्या गावात देवाला सोडायला बैल. मग आता तुम्ही लाख रुपये देऊन आणलेला बैल मोठा का देवाला सोडायला बैल मोठा. कोणाची मका खातो ना ती बैल. ते बी कवळ्याच बिट्या खातो का नाही, खोड्यातल्याच बिट्या खातो का नाही. निबर बिट्या खात नाही, त्या तशाला तशा शेणातून पडतात.
मग असे काही देवाला सोडलेले बैल कठाळे नशीबवान येत, काही न करता त्याला सुख भेटते. ते मागच्या जन्माचं गोटडो होता ठेवा तो या भावा सापडला. असे क्वचित लोक सापडतील, क्वचित. ते मागचं प्रारब्ध असल्यामुळे ती भली होतील. पण शक्यतो अजून एक लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या घोड्यावर बसणाऱ्या माणसांच्या घोड्याचा लगाम कवा तुटल सांगता येत नाही. आणि स्वतःच्या कष्टानं कमवलेलं घोडं हे तासातच असतंय, तासातच असतंय. आणि प्रारब्धाच्या घोड्यावर बसणारं घोडं जर बोरी खालून गेलं ना तर थुत्तर वरबाडत आहे. म्हणून कधी कधी प्रारब्धाच्या घोड्यावर बसू नका, कष्टाच्या घोड्यावर बसा. विठाला विठाला मला शेतीचा जास्त छंद आहे, आवड असते मला, खूप छंद आहे शेतीचा खूप. एकदा घोडी घेतली नाही बसायला, चांगली पैसे देऊन घेतली, तुरी इकल्या त्याचा आली, घोडी घेतली. घोडीवर बसल्याच्या नंतर पहिली दुसरी तिसरी चाल होती, घोडी मस्त वाटली. पण घोडीला एक खोड होती. ती घोडी मुद्दाम लोंबकळलेल्या झाडा खालून जात होती. गिरगावकराचे डोळे फुटले असते, बोरी खालूनच गेली. मला उडी टाकता आली म्हणून जमलं. त्यावेळेला आजारी नव्हतो. आताही आजार माझा नर्मदा मैयानं दूर केला, नाही तर मला बसून कीर्तन करावं लागत होते. मी तेवढं चाललो, 3600 किलोमीटर प्रवास केला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं. आणि म्हणून मला आता उभं राहून कीर्तन करता येते. म्हणून घरात सुख प्राप्त होण्यासाठी वागावं लागेल तसं. दुसरा मुद्दा आहे बरं का, दुसरा वेळेस सोडील, ताण घेऊ नका, त्रास देणार नाही तुम्हाला. मलाही दूर जायचंय, मोठी माणसं आहात, तुमच्याकडे जास्त श्रीमंत लोक आहेत, फार वेळ घेतल्यावर आपल्याला पाप लागेल. वास्तुपूजा करत असताना काही नियम मी पूर्वी करायचो, आता करत नाही. 27 वर्षापूर्वी करीत होतो. इदन्ननमभय पिंडो तत्रा वास्तु सुजयो पृथो भजः मिद्यन् कृतजना सर्वशास्त्रो सन्मता भव पुण्याय यस्वाकारेण ब्रह्माय प्रशिवरुणेन्द्राय सर्वस्थिता शचिपुरन्दराय सदब्रह्मा सावित्रीस्तत रुक्मिणी पाण्डुरंग प्रमुख पंचायतनः यस्सर्वानां गिरिजाय सर्वस्थितं अपाशुपतारुडायां एकदन्ता स्थितो शचि अस्सर्वस्थिते पुरान्दर जयन्तो सर्वमिद्यायां कृतु यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधर लोकपाल दिक्पालो चारुहासं परमहंसाम. या सगळ्या देवतेला अवदान द्यायचो मी त्यावेळेला. पण आता दिनेश बो करत नाही. इकडे आलो, प्रमोशन झालं थोडंसं, विठाला विठाला प्रमोशन या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्यात मोठी सिद्धता कशाला असेल तर भजनाला आहे. कर्मकांडाला वाईट म्हणणार नाही, पण कर्मकांडाचा इतिहास असा आहे चिंतामणी देवा, आमचे आदरणीय विजू भाऊ, रामकृष्ण हरी म्हणताना चुकलं तरी पाप लागत नाही. वाल्या नावाचा व्यक्ती राम राम म्हणतच नव्हता, मरा मराच म्हणत होता, तरी देव ताब्यात राहिला. आणि हे शास्त्राचे पुराणाचे जे श्लोक आहेत का, हे जर चुकले ना, मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा, मंत्र चळे थोडा. होय धड होय वेडा, परिधडाची 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 होय वेडा. मंत्र चळे थोडा, परिधडाची होय वेडा, परिधडाची होय वेडा, परिधडाची होय वेडा. मंत्र चळे थोडा, परिधडाची होय वेडा, परिधडाची होय वेडा, परिधडाची होय वेडा. म्हणून हे जे मंत्र आहेत ना, हे शिस्तीत म्हणायचे. कधी कधी काय होतं माहितीये का, आम्हाला चांगले म्हणा वाटतो, पण यजमान म्हणतो उभाट्या भोयट्या आवताना, म्हणजे लवकर आटपा. यजमान काय म्हणतो आम्हाला, पैसे 1 रुपया काय घेतो, 1.5 रुपये घे, पण पटकन आवर. मंत्र कसे आवरता येतील पटकन, त्याला काही मर्यादा आहे का नाही. मग अशी गडबडी माणसं झाली,
त्याचं पाप यांच्या डोक्यावर न पडता मंत्रोच्चार करणाऱ्याच्या डोक्यावर पडत असते आणि त्या पापानं संसार दग्ध होत असतो. एक पुराणातला पुरावा आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये मूळतः काशी विद्यापीठातून 3 शास्त्री बाहेर आले. तुकाराम महाराज महामुनी तुमच्या परिसरातले, गर्व पाहिजे, तसा शास्त्री होणे आता शिल्लक नाही. तुकाराम महाराज महामुनी. कारण सांगू, कारण काशी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातल्या माणसाचा जर फोटो कोणाचा असेल तर ते फक्त तुकाराम महाराज महामुनींचा आहे. वारकरी शिक्षण संस्थेतली मोठी व्यक्ती तुकाराम महाराज महामुनी. जगन्नाथ अण्णा पवार आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर हे काशी विद्यापीठातून पुरेपूर मार्कानं पास होणारे महाराष्ट्रातले 3 शास्त्री. त्याच्यातले 1 शास्त्री जिवंत आहेत. आमच्या भागातलं आमचं नशीब चांगलं ते परभणी जिल्ह्यातले येतं. प्रल्हाद शास्त्री दैठणकर म्हणायचे, आपला संप्रदायाचा पगडा इतका मोठा आहे पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, याच्यातल्या जर रुचा चुकल्या, श्लोक चुकले तर याचं फार पडसाद. कालिदासांनी मा जगदंबेची उपासना केली. आता मी पूजा पाहिली, छान पूजा मांडली वास्तूची. जगदंबेची आराधना केली आणि त्यांचं काही रसोदीर्घ चुकले दराडे बुवा. तर कालिदासांनी संध्याकाळी झोपले, पहाटे उठले तर त्यांचं शरीर धोत्रासारखं झालं. कालिदास, आज संस्कृतमध्ये कालिदास पुरस्कार दिला जातो, त्यावरती कालिदास विद्वान किती असतील कल्पना करा. थोडं चळलं. मग आराधना केली, भगवंत प्रसन्न झाले, भगवान शिवजी प्रकट झाले. कालिदास किती विद्वान होते पहा, त्यांना भगवान शिवशंकर बोलत होते. काय कालिदास, काय नाही. अरे काय केलं काल तू? मी नाही बोललो, शंकर बोलतात, शिवजी बोलतात. मी काल जगदंबेची कालीची उपासना केली, काही चुकलंय, मंत्रोच्चार, धडची होय वेडा. महाराज कालिदासासारख्यांना फटका बसलाय. तिथे गिरगावचा बाळ्या कोण्या झाडाचा पाला आहे. म्हणून आपल्या वाट्याला जर ज्ञानेश्वरीचं पारायण आलं असेल तर शिस्तीत वाचायचं, दमन वाचायचं, सावकाश वाचायचं. कधी कधी रामायण वाचायला बोला या काय तो गुत्त घेतलंस का, काय घेतलंस का, तू काय खरड छाटणी करायला का गोड छाटणी करायला बागाची, एखादा पाला पडला काय राहायला काय, येडपटपणा आहे तू. असला नालायकपणा करत असतील का? तुम्ही चांगली माणसं आहेत, पण कधी कधी अभंग म्हणताना एक एक शब्द पण खाऊन टाकते काही पण. महाराज मृदंगवाजीनं आपल्या बापाची जहागिरी नाही, कीर्तनी आपली स्वयं कोणाच्या बापाची जहागिरी नाही, गायन कोणाच्या बापाची जहागिरी. निळोबाराय सांगतात, निळामने नवरस देख जाणती गायक विरळाते. नवरसाचा सिद्धांत ज्याला लक्षात येतो किंवा कीर्तनकार बोलत असताना अभंगाची अर्थदृष्टी लावून जो ऐकतो त्याला गायक म्हणत असतात. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासाला चालले, ते एखाद्या सूर कसा काढावा लागेल, गोड काढावा लागेल, इमोशनल काढावा लागेल, करुणेतला काढावा लागेल. आणि कसा मला टाकून गेलाय, या कसं शक्य? त्याचा भाव काय, त्याचा अर्थ काय, लोकांच्या मनावर काय त्याचा पगडा होईल, हा प्रत्येक गोष्टीचा सिद्धांत आहे. महाराज एखाद्या वेळेस आता वास्तूचं कीर्तन आहे, शौर्यात बोललं तरी चालेल, विरसरीत बोललं तरी चालेल, पुण्यतिथीचं कीर्तन आहे, श्राद्धाचं कीर्तन आहे, तिथं भाषा कीर्तन करायची कशी असावा? काही जर घोडे दामटीत असेल का त्याच्या बापाची जहागिरी येते कीर्तन करणं. महाराज देवानं आपल्याला सद्गुण दिलाय, हा चुकीच्या ठिकाणी वापरायसाठी दिलेला नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, सामान्य वाद्य नाही बुवा. भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वारकरी संप्रदायातील या सनातन संस्कृतीतलं गोड वाद्य म्हणजे मृदंग वाद्य. याची फार मोठी जोपासना आहे. हेच वाद्य आज तुमच्या वाद्याला 5-4 हजाराची बॅग आहे, पण वैकुंठवासी शंकरबापू आपेगावकर हा मृदंग धोत्रात बांधून अमेरिकेला नेलता. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर धोत्राच्या दुडक्यात बांधून अमेरिकेत विमानानं मृदंग नेला. काय पुरुषार्थ आहे महाराजा मृदंगाचा. जाऊ द्या, आता कोणतं कमी आहे आपल्या तिघायला? कोणतं कमी आहे आता सांगा ना आपल्याला? अब्जा दिस पण आपल्या पाया पडतो ना, त्याच्या गोळ्या संपल्यात म्हणून पडत नाहीत. आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे पायीके म्हणून पडतेत. मी नेहमी सांगत असतो, आपट्याचा पाला कोणत्याही शेळ्या खात्यात. शमी म्हणजे सौंदड, चांगल्या रानावर येते बघा, शमी सौंदड म्हणतात तिला. ही भुमरुट्या जमिनीवर येत नाही, ती चांगल्या काळीच्या जमिनी. कोणत्याही शेळ्या खात्यात,
पण या सौंदडीला ना आपत्याला देव केले दसऱ्यानं. सौंदड आपटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा. आणि दसऱ्याच्या दिवशी त्याच आपट्याचं सोनं म्हणून स्वीकारतात. आणि एरवी आपट्याला कोणत्याही शेळ्या खात्यात, पण त्या आपट्याला दसरा आल्यामुळं त्याला देव पण आलंय. आपल्याला देव पण ज्ञानोबराय तुकोबराय मुळे आलं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. एरवी तरी पुशेप कोण पावे एक देवासाठी मान, एका देवासाठी आपल्याला किंमती नाहीत. एरवी कोणीच्या लोक मायबापाच्या पाया पडणं आपल्या पडते फक्त देवामुळं. आपण तसं शिस्तीत वागावं. दोष काढण्यासाठी नाना प्रकारच्या साधन आहेत. गाय बांधत असतात वास्तूच्या वेळेला, घोडं बांधत असतात. घोडं शक्य नाही आता सगळ्यांना. नसली जरी तुमच्याकडे गाय तर 4-2 दिवस दारात गाय बांधा, त्याच्याशिवाय वास्तू सफल होत नाही. एक क्विंटल भर असे, क्विंटल शब्द चुकीचा आलाय, 100 गिरगाव वगैरे जरी तुम्ही दारात पुरले तरी तुमची वास्तुशांती सफल होत नाही. तर गायच बांधावं लागेल. 4-2 दिवस कवत नाही दारात एक मेक रवायची, ती गाय बांधायची. हो, 4-3 दिवसापुरतं शेण त्याच या समोरच्या कोपऱ्यात तिथे एक खड्डा करायचा आणि ते शेण आणि तिचं तिथं टाकून द्यायचं आणि बंद करायची जागा. तर त्या घराला सुख प्राप्त होत असते. वास्तुशिक पूजाच शास्त्र आहे त्याचं. गाई घराचे दोष काढण्याची ताकद गाई इतकी कशातच नाही. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात काही निषेध कामं झाली, करता तर आलीच नाही, पण वाल्मिकाच्या व्यतिरिक्त करावं लागली. नाईलाजानं या पापाचे पडसाद पुढे सुख प्राप्त व्हावा याच्याकरता पवित्र भूमीत प्रगट झाले. त्या भूमीचं नाव आहे गोकुळ. आणि तिथे एकट्या नंदाकडे 9 लाख गायी होत्या. असे नंद होते 9. मुख्य नंद राजाकडे 9 लाख गायी. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. मग एक गाय जर अख्खी वास्तू शुद्ध करती तर 9 लाख गायी जागा किती पवित्र करत असताल. ही शास्त्राचा सिद्धांत आहे आपल्याकडं. चला दुसरा एक मुद्दा सांगतो. तुमच्या घरात झालेला प्रत्येक पदार्थ सकाळचा नैवेद्य, एक लहानसाच, असा फारसा मोठा नाही, एका रुपया एवढा गव्हाचं चिपट जरी गाईला दिलं तरी तिथली अन्नपूर्णा प्रसन्न होत असती. प्रसन्न. पण आपल्याकडे एक जुनं मत होतं, आपल्याकडे टोपलं रिकामं राहत नव्हतं भाकरीचं. भाकरीचं टोपलं कुंखाचं बघवं कवाच रिकामं राहत नव्हतं. कुंखाचं बघवं फक्त 10व्याच्या दिवशीच पालथं करायचं. जर त्यांच्या भावकीत जर 10वा असेल ना, त्या दिवशी बघवं जमिनीत रिचवायचं आणि बघवं धुवून दुसरं कुंकू टाकायचं, त्या दिवशी पालथं. आणि दुर्डी सुद्धा सुतक फिटायच्या दिवशीच पालथी करायची. शहाण्या बायका दुर्डी पालथी हानीतच नव्हत्या. टिकल्यावाल्यांना कळत नाही त्याला काय सांगावं. विठाला विठाला एवढा मोठा पुरुषार्थ होता, इतका मोठा पुरुषार्थ होता. आता झालंय कसं माहितीये का, असं जर मी सांगितलं तर हे शिकल्यावाले मला वेड्यात काढतील. याचं कारण सांगू का, तुमच्याकडे चिखुल झाला याच्याकरता तुम्ही येड्यात काढताल. इथं बसलेल्या 60 वर्षाच्या वयाच्या माणसाला त्यांच्या 20 वर्षाचा काळ विचारा, बुंदी किती लग्नात होत होती. 40 वर्षापूर्वी बुंदी जबराव किती लग्नात होत होती. बुंदी करणारं लग्नच सापडं नसेल 40 वर्षापूर्वी, क्वचित एखाद्या पाहुण्याकडे असायची. आणि आता सर्वसामान्याच्या लग्नातले चेंडू फेकल्यावानी गुलाबजामुन डस्टबिनमध्ये जाते. गुलाबजाम, मोतीचूरचे लाडू, चपात्या जशाला तशाच. याचं एक कारण सांगू का तुम्हाला. एक मन आहे, थोडी गावरान मन आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला राग आला तर मला आणू नका. गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. एक दुसरी मत आहे, खाऊन माजावा टाकून माजू नये. आपल्याला लागतंय ना तितकंच पात्रात घ्या. 2050 आपल्या लेकरा बाळावर खाण्यासाठी वाईट येऊ नये असं ज्याला वाटतंय त्यानं ताटात पदार्थ फेकून देऊ नये. त्यानं ताटात पदार्थ उष्टे फेकून देऊ नये. लागल तितकंच घ्या. शुगर आहे ना तुला, घेऊ नको शिरा. एवढा मोठा शिरा घेतला, गावरान तुपातला शिरा आहे, मुगाचा शिरा आहे, त्याच्यात बदाम टाकलेले आहेत, काजू टाकलेले आहेत, सगळ्या काही वस्तू टाकल्या. जशाल तसा ते कोणाच्या तोंडात नाही, ते फेकून दिलाय. याची पडसाद तुला नाही, तुझ्या नातवापंताला फेडावं लागतील. आपले नातू पंतू मुलं बाळ व्यवस्थित जगावा 2050 मध्ये. याच्याकरता आजोबांनी, वडिलांनी, आजीनी, काकींनी व्यवस्थित वागा. अन्नावर मात करू नका, ते खाऊन माझा. आज बफे सिस्टीममध्ये काय पद्धत आहे, जशाला तसं फेकून द्यायलेत. न्यायालय कोण माहिती तुम्हाला, मंगल कार्यालयामध्ये डुकरं सांभाळणारी लोक स्वतःच्या गाड्या पाठवून हे खरकट भरून न्यायालयात.
डुकरं सांभाळणारे, त्यांच्या स्वतःच्या व्हॅन आहेत, त्या व्हॅनमध्ये ते सगळं खरकट घेऊन चाललेत. काही लोक या खरकट्यावर गॅस बनवायलेत, गॅस बनवायलेत. मग विचार करा, तुम्हाला जरी ते लोक, तुम्ही जरी पैसे खर्चिले नसतील, पण आजच्या पंक्तीसाठी या नागरिक कुटुंबांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे खर्चून अन्नदान केलंय. तुम्हाला लागेल तितका भात घ्या, फेकून देऊ नका. कारण इतकं पावर येते अन्नामध्ये, त्या पावर येते अन्नामध्ये, इतकी पावर येते अन्नामध्ये. तुमच्या घराचा स्वयंपाकघरातलं जे पाईप जातो का, हात धुतल्याला, भांडे धुतल्याला, जिथं पाणी पडतं तिथं झाड लावा आंब्याचं, कधीच ते आंबा वांज राहणार नाही. जांभळीचं लावा, पेरूचं लावा, आंब्याचं लावा, कशाचं लावा. कधी कधी काही झाडं एक वर्ष पिकतात, या वर्षी आंबा फुटतो, पुढच्या वर्षी फुटत नाही. पण त्या पाण्यात इतकी पावर आहे की ते झाडाला सुद्धा सगळं विकसित करतंय, त्याच्यावर अग्नी तयार व्हायला आहे. आता नवीन शोध. मग काय पावर आहे त्या अन्नामध्ये, आणि आपला अग्नी तृप्त करण्याची ताकद त्या अग्नी, त्या अन्नात आहे. त्याला जठरा अग्नी म्हणतात. म्हणून ते नका फेकून देऊ नका. चला, घरामध्ये सुख प्रदान होण्यासाठी गाईचं वास्तव्य 4-2 दिवसापुरती असावी. बाकी मग तुम्ही गोठ्यात बांधा, तिचं संगोपन करा. शास्त्राचा सिद्धांत आहे, आपल्या घरात झालेली पदार्थ कोणती व्हावी, काय व्हावी, याचा निकष आहे. चला, एका वानराने भजन केलं, त्याचं नाव आहे गंधमादन. भिंतीवर फोटो पाहतो, दुकानात फोटो पाहतो, ऑफिसमध्ये फोटो पाहतो. काही लोकांचे का मेल्याच्या नंतरही त्यांची मुलं जिवंत आहेत तोपर्यंत, नातू जिवंत आहेत तोपर्यंत आजोबा पजोबा जिवंत राहते. त्याचं कारण त्यांनी भजन केले. कोणतं भजन? इमानदारीनं काम केलं, इमानदारीनं काम केले. संपत्ती कमवली म्हणून नातवांना लाज वाटते म्हणून आजोबाचा फोटो लावलाय. इमानदारीनं काम केले, कष्टानं संपत्ती कमवली म्हणून पोराला लाज वाटती म्हणून 4-4 कोटीच्या ऑफिसमध्ये बापाचा फोटो, आजोबाचा फोटो, पंजोबाचा फोटो आहे. ऐका ऐका ऐका, भजन करण्याची ताकद. चांगलं वागणे, चांगलं बोलणे, चांगलं काम करणे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. समाजाशी गुण्या गोविंदानं राहणं, घरातल्या लोकांशी गुण्या गोविंदानं राहणं. आपल्या ऑफिसमध्ये फोटो राहील, घरात दक्षिणेकडे तोंड करून फोटो राहील. गेलेल्या माणसाचे फोटोचे चेहरे दक्षिणेकडे तोंड करून असावा. मनानं कोणीकडेही तोंड करून लाई जाऊ नका. हे शास्त्र आहे. विठाला विठाला जीवनभर भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, कुंभकर्णाने मारलं, सुराखेला फेकून दिलं. मारुती रायाला ते पार्थिव सापड, पार्थिव म्हणजे शाबीत नाही, हाडा मासाचा त्वचेचा गोळा सापडला. मारुती रायानं तो गोळा घेतला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे रात्री 2 वाजता आले आणि प्रभूला सांगितलं, प्रभू हा गंधमादन नावाचं वानर आहे, हा मेला तरी तुमचं भजन करतोय. त्याच्या रक्ताच्या थेंबातून राम राम, त्याच्या मासातून राम राम, अंगावरच्या रोमातून राम राम, त्वचेतून राम राम असे शब्द भगवंतानं असं वंजळीत घेतलं, डोळ्यातल्या पाण्यानं धुतलं आणि किष्किंधेचे राजे सुग्रीव यांना जवळ बोलवलं, बिभीषणाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, उद्या सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाची समाधी करा. समाधी दिली त्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर बिभीषणाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, राजे रावण काही मरेपर्यंत मला सीता देत नाही. गुणगायी आवड्या गुण. घरात सुख कधी प्राप्त होत असतं बघा. चंद्र सूर्य तोपर्यंत लोक सुखी आहेत. हजारो गिरगावकर मरतील पण गंधमादनाचं नाव मरणार नाही. या सगळ्या कीर्तनकाराला चरित्र रामायणातलं सांगत असताना गंधमादनाचं चरित्र सांगावंच लागेल. गुण गाण्याची ताकद किती मोठी आहे बघा. आणि कुंभकर्णाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, राजे सीता नेल्याशिवाय मी जात नाही आणि रावण मरेपर्यंत सीता देत नाही, म्हणून नाईलाजानं मी शिष्टाई करता पाठीलं पण रावण ऐकत नाही, मला त्याला मारावं लागेल आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. बिभीषणानं सांगितलं, काय हरकत नाही, ठीक आहे घेतो, पण एकच ऐका, दिलेली वस्तू मागणं हे मूर्खपण आहे. म्हणून मी आता तुम्हाला भिक्षा मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची करा. मसनवाटा सोन्याचा असलेला जगात एकच वारकरी, त्याचं नाव सुदामदेव. सोन्याची समाधी असणारा जगातला पहिला वारकरी कोण असेल तर गंधमादन नावाचं वानर मारुतीरायाच्या वंशातलं होतं. आणि कुंभकर्ण रावण मेल्याच्या नंतर राज्याभिषेक झाला आणि गंधमादनाची समाधी सोन्याची झाली. गुण गाणाराची ताकद बघा. एका चांगल्याच्या नावावर माणसाचं धकत असते, चांगल्याच्या नावावर धकत असते. आम्ही एकदा मुक्कामी राहिलो. मी एक जणाची बैलगाडी हाणायला गेलो रविवारी. शिवला कापूस शिकायला जायचं होतं. 2 गाड्या त्यांच्याकडे होत्या, त्यांचा एक गडी सुट्टीवर होता. मला बैलगाडी हाणता येत होती. रविवारी मी रोजानं, मला 14 रुपये रोज होता.
14 रुपये रोजानं रविवारी मी बैलगाडी घेऊन शेलूला त्यांच्याकडे गेलो. येताना वापस येताना खुपसा नावाची गाव लागते, मोरेगाव आणि खुपसा दोन्हीच्या मधात दुधना नावाची नदी आहे. आता लोर दुधना प्रकल्प झाला आहे तिथं. त्या दुधनीला पाणी आल्यामुळं आम्ही अलीकडच्या गावात थांबलो. पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण महिना होता. चुकून बोललो. अकाली पाऊस आलेला होता, अकाली आणि अचानक पाणी आलं. त्यावेळेला पूल लहान होता, पलीकडे काही गाड्या बैल जाता येईना. आम्ही मुक्कामी थांबलो एका मंदिरामध्ये. आता परिस्थिती इतक्या नाजूक असल्यामुळे सगळ्या लोकांकडे भाकरीची रेलचेल नसतील, काही इकडे असली तरी कोणी देत नाहीत. मंदिरात दर्शनाला आलेल्या व्यक्तीला सांगितलं, विचारलं कोण आहेत काय आहेत. आम्ही एका व्यक्तीचं नाव सांगितलं गावातल्या. आम्ही त्यांच्या घरातले आहोत आणि या बैलगाड्या त्यांच्याच आता. पण मी रोजाना आलेलो आहे. त्या माणसानं घरी जाऊन पिठलं आणि 3 भाकरी आणल्या. आम्ही दोन्ही गड्यानं 1.5 भाकरीन पिठलं खाल्लं. ज्याचं नाव सांगितलं तो काय आजोबा पणजोबा नव्हता, भावकीतला माणूस होता, पण भारदस्त वागणारा माणूस होता. समाजात त्या माणसाची इज्जत होती. महाराज, समाजात चांगलं वागणाऱ्या माणसाला त्या मालकाचं नाव सांगितल्यावर गड्याला 1.5 भाकरन पिठलं भेटती. तर आपण चांगलं वागल्यावर, आपण मेल्यावर आपल्या लेकराला लोक नाही चांगलं बघायचे का? आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्या लेकरा बाळाला सुद्धा पुन्हा त्याचा उपयोग होत असतो. आमचं आऊत मोडं, आवताचं जानोळं मोडं. 2-3 पाटी राहिली होती. तिथं 3-3.5 एकर क्षेत्र होतं. 3 एकर जमीन असेल, 3.5 एकर बांधा घेण्यात जाऊन. आता आमचं बघायला कोणी नव्हतं त्यावेळेला म्हणून शेजाऱ्याने कोरली होती. तर 3 एकर मोजून होती, बांधाच्या बाहेर असेल 1/2 एकर. तर तिथं 3-3.5 एकर जमीन. नेमकं तिथंच गेल्यावर जानोळं मोड. गाड्याचा फोन आला, जानोळं मोडे. म्हणलं मोडू दे, उद्या घेऊ. आभाळ आले. शेजाऱ्याला माग. तर आमच्या 2 पट्ट्या सोडून बाजूला 70 एकर जमिनीचा मालक. म्हणलं जाय त्यांच्याकडून बैल आण, आपलं आऊत आण. आता गड्यानं जाऊन म्हणायला पाहिजे होतं, मी बाळू महाराजाचा गडी आहे, त्याचं जानोळं मोड आहे, आऊत पाहिजे. आता मी फोनवर बोलल्यामुळे इतकं टेकीत गेलं, खांद्यावर आसूट टाकून की जसं त्याला मारायला गेले. आऊत पाहिजे, आऊत. ते म्हणला जसा आलास तसा वापस होय. त्यानं मला फोन, तुम्ही म्हणले त्याने वापस केलं, जाय पुन्हा एकदा. आता मी पण गडबडीत असल्यामुळे मला सांगता नाही आलं कसं बोलावं म्हणून. तिसऱ्यांदा फोन आला, जा असं असं सांग. मग ते गेला आणि ते म्हणलं बाबा देऊ नका, पण ऐका, मी बाळू महाराजाचा गडी आहे. इथून 2 पट्ट्या सोडून त्याची 3.5 एकर जमीन आहे. तिथं पाटाभर पाळी राहिली, आभाळ आलेले. उद्या तितक्यासाठी 3 किलोमीटर आवत आणता येत नाही, बैलगाडी न्यावा लागती, आणता येत नाही. आणि त्यांच्या आवताचं जानोळं मोड आहे. बरं, गड्याला आवाज दिला, ए श्याम जी इकडे. आपला आऊत झूप, आपले बैल झूप, आपल्या बैलगाडीत टाक आणि वाटानं त्याचे तिथे नेऊन सोडून मग हाण. ते गडी म्हणला बैल आहेत ना आमचे. ते म्हणला आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेलं आहे. जिंच्या पॅन्टेवाल्यानं कोणी माना हालू नका, तुम्हाला काही ढेकळं कळत नाही, फक्त जुन्या लोकांना माना हाला. तुम्ही उगा असे घोडे दामटू नका. बैलाच्या उंचीनुसार आऊत शेव करळ भरलेला असते सुतार दादानं. तर 70 एकरवाल्याचे बैल बी घोड्यावानीच असतील ना अशी ताई. आमचे बैल बारीक होते. मग त्या बैलावर जर हे आऊत झुपला असतं तर असं झालं असतं उतानं. शेतकरी हुशार होता ना ते. त्यांनी सांगितलं तुमच्या बैलावर हे आऊत जमत नाही, तुमच्या आवतावर आमचे बैल जमत नाही. त्याच्यामुळे हे बैल आऊत न्या. आणि पुन्हा गड्याला सांगितलं श्यामा तूच हाण. आमचा गडी म्हणला मी हाणतो ना. तुला तुझे बैल हाणायची सवय, आमच्या बैलाला याची सवय. मला फोन आला, तेच आऊत हाणालेत. मी म्हणलं तू मोडकं तोडकं बैलगाडीत टाकन घरी, ते घेतेत पाळी. मग मागून म्हणला मला ते बोलूच देणं गेले. तुमचं नाव सांगितल्यावर त्यानं बैल दिले, आऊत दिलं, गढी दिला, चटत दिलं. मग लहानशा देवाचं भजन करणाऱ्या गिरगावच्या बाळ्यात जरी इतकी नावात इतकी ताकद आहे, गिरगावच्या बाळ्याच्या नावात बैला सगळं आऊत भेटतं, इतकी ताकद आहे. ही चांगलं वागण्याची ताकद आहे. म्हणून या घरात सुख भेटण्यासाठी चांगलंच वागावं लागेल. मी पोकळवाद्या शुभेच्छा देणारच नाही. गडगंज श्रीमंत व्हावा, या घरातल्या लोकांना चॉपर भेटावा, विमान भेटावा, असं तूच बाहेरचं खातू सुंबळ्या. आणि तू ह्या म्हणण्याने यांना काय होणार आहे?
तू ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते तर असं म्हण, या लोकातल्या घरातल्या लोकांचं सुख प्राप्त होईल. गंधमादन नावाचं वानर 65 क्विंटल सोन्याची, एवढाच पुरावा आता, 65 क्विंटल सोन्याची समाधी झाली. आणि ताकद किती, दरवर्षी श्राद्ध करायचं ठरलं, पण एक वर्षी श्राद्धच चुकलं. लंकेला पाणीच नाही. एक जण म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का, लंकेला तर समुद्राचा येडा आहे आणि समुद्र तर आटत नाही, मग पाणी कसं काय नाही. प्यायचं पाणी नव्हतं ना सुंबळ्या, पाणी खारट आहे, प्यायचं नव्हतं ना. आणि प्यायचं पाणी निसर्गाचं असतंय, पाणीच नाही. अयोध्येला पत्र गेलं आणि अयोध्येला पत्र गेल्याच्या नंतर त्या पत्रात मजकूर विचारलं, काही श्राद्ध केलं नाही. पाठीमागं लिहिलं गंधमादनाचं श्राद्ध करा, पाऊस पडेल. ते श्राद्ध तृतीयेच्या दिवशी केलं, चैत्र महिन्यातली तृतीया. पाडवा झाल्यावर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत नसतो, पडला तर अवकाळी पडतो, ते तर कधीही पडतो, पण तृतीयेच्या दिवशी श्राद्ध केल्याच्या नंतर गंधमादन नावाच्या वारकऱ्यानं देवाला सांगितलं, देवा मेल्यावर सुद्धा तुझं भजन केलंय, मेल्यावर पण तुझं भजन केलंय आणि तुझं भजन करणाऱ्याचं श्राद्ध करते त्याला तहान लागली. चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पडला, वारकरी स्वतः सुखी असेल नवल नाही, लंकेतल्या लोकांना सुखी केलंय. मग या घरामध्ये सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या भजनाला किंमत आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सगळ्यांनी टाळ्या वाजून म्हणा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया मुक्ताबाई ज्ञान सकया नाही उचारिला अधिकार मी तुका मन ज्ञानेश्वर राखा पायापैकी ज्ञानदेव तुकाराम कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. 2 तासात मी किती बोलणार आहे.
बऱ्यापैकी